मंडळी, शब्दांनी जखम होण्यापूर्वी आपलं मौनच दुसऱ्यासाठी उत्तर बनत असतं. आपली शांतता म्हणजे आपली कमजोरी नसते, तर ती आपल्या संयमाची आणि विचारांची मोठी ताकद असते. आपल्याला राग आला ना, की आपल्या मनावर थोडंसं असं धुकं आल्यासारखं किंवा गडद आभाळ आल्यासारखं होतं. पण शांतता आली की सत्य आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं आणि आपण बोललो ना, वाद आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण शांत बसलो तर परिस्थिती स्वतःच उत्तर देत असते. काही लोकांना तुमचा राग हवा असतो, कारण तुमचं संतुलन हरवलं की ते जिंकतात असं त्यांना वाटतं. आणि कधी-कधी तसं होतं पण बरं का, आपल्याला जर राग आला ना, आपल्या तोंडून एखादा शब्द निघून जातो आणि त्यांना तेच धरून ठेवायला पुरेसं असतं. पण तुमची शांतता आहे ना, त्यांच्या गर्वाला आरसा दाखवत असते. म्हणून मंडळी, प्रत्येक वेळी प्रतिक्रिया द्यायची गरज नसते. कधी-कधी दुर्लक्ष सर्वात मोठं उत्तर असतं. कारण मौन तुमची कमजोरी नाही, तर तुमचं परिपक्वत्व आहे किंवा तुम्हालाही त्यातली समज आहे. तुम्ही मॅच्युअर आहात हा त्याचा अर्थ होतो. मंडळी, माणूस हा वादात नाही तर शांततेत स्वतःला जास्त ओळखत असतो बरं का. ज्याने स्वतःला जिंकलं ना, तोच जगाशी लढू शकतो. म्हणून शांत राहा, पण थांबायचं नसतं. रागाला निर्णय बनवू नका, शांततेला आपली शक्ती बनवा. कारण जिथे मन शांत असतं तिथे जीवन सुंदर होऊन जातं. कारण आपले संत म्हणायचे, राग हा माणसाचा वैरी आहे. त्यामुळे रागामध्ये कोणतंही डिसिजन आपण कधीच घ्यायचं नसतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि हे पहा, आता टेरेसवरती स्वयंपाकाची तयारी चालू होती, कारण जास्त वेळ नव्हता झालेला. आजकाल अंधार लवकर पडतोय ना, तर फौजी साहेब घरीच होते, राजू पण होता, सागर गेला होता बाहेर, तो पण येत होता. तर हे पहा मंडळी, तिकडे चूल चालू आहे आणि इकडं मला तर चोपड्यावर जाऊन बसावं वाटत आहे. हाय की नाही राजू? गार लागत आहे चुल, पण इकडं चोपड्याकडे थंडी वाजते, चुलीकडे थंडी नाही वाजत. आडूसा होतोय है ना, आणि इकडं जसं येईन तसं थंडी वाजते लगेच. शेकत आहे. तर हे कांद्याची चटणी बनवायची होती, तर त्यासाठी राजू मला आता कांदे सोलून देत होता. म्हटला मी सोलून देतो आणि तू काप आता. तर कांद्याची चटणीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते बरं का. एवढी भारी चटणी होती ना, मस्त चटपटीत, सगळ्यांना आवडती. तर मला मकाचे कणस खूप आवडतात. राजूने काय केलं, कामावरून येता येताच मकाचे कणस घेऊन आला. तर म्हणला मकाचे कणस भाजव आपल्याला सगळ्यांना. तर फौजी साहेब काय बोलले, वरती आपल्याला चूल पेटायची स्वयंपाकाला, तर मस्त आर पडला की त्याच्यामध्येच आपण मकाचे कणस भाजू. तर आता फौजी साहेब मकाचे कणस भाजत होते आणि राजू कांदे सोलत होता. राजू काय म्हणतो, ते कांदे मला लय रडायला लावितेत बाई, मी तुला सोलून देतो, पण तू आता हे कांदे कापव. म्हणलं ठीक आहे, मी कापिते, दे इकडं. तर फौजी साहेब काय बोलतेत, काय तू कापितो मी कापितो, चाललंय तुमचं कांदे कापायचं, तर मी कापितो म्हणले, दे इकडं तू. तर फौजी साहेब लागले मग कांदे कापायला, राजू गेला चुलीजवळ शेकायला. तर असे फौजी साहेबांनी मग मला नाही कापून दिलं, राजूला नाही कापून दिलं, ते कांदे स्वतःच कापत बसले. मला म्हणले, तू आता मकाचे कणस भाजव व्यवस्थित सगळ्यांना. तर फौजी साहेबांना म्हणलं, जेवण काय बनवायचं, मी आज काहीच नाही ठरवलं, नेमकं बनवायचंय काय. तर भाज्या आहेत म्हणलं फ्रीजमध्ये, पण काय बनवायचं म्हणलं, कोणती भाजी बनवायची सांगा. तर म्हणते, आज आहे ना आपल्याला सगळ्यांना दूध भाकर खायची आणि त्याबरोबर ही कांद्याची चटणी बस झालं म्हणले. आणि थंडीमध्ये तसं पण बाजरीची भाकर खाल्लेलं चांगलं असतं. दूध भाकर तर फौजी साहेबांना, मुलांना खूप आवडतं, एकदम गावच्या पद्धतीने. त्यांचं काय असं चॉस नसतं बरं का, हेच पाहिजे तेच पाहिजे. माझ्या छोट्या मुलाचे नखरे असतात बरं का, कारण त्याची जीभ एवढी चटोरी आहे ना, हे कर ते कर म्हणत असतो. पण सगळ्यांचं एकदा ठरलं ना हे बनवायचंय, तर त्यानंतर तो बोलणारच नाही की हे बनव ते बनव, जे दिलंय ते खाऊन घेणार. आता मकाचे कणस मी आरावरती भाजत होते आणि गरम गरम सगळ्यांना देत होते. तर राजू काय म्हणतो, तुलाच मकाचे कणस आवडत आहेत आणि तू आधी घेण्याऐवजी आम्हाला सगळ्यांना तू देत बसली आधी. कसं आहे ना, आपल्या लेडीजला काहीच नसतं पाहिजे. ती काय घरामध्ये एवढं काम करते, ती म्हणती का तुम्ही मला पगार द्या. ती कधीच पगार मागत नाही किंवा कोणत्या गोष्टीची कधीच बराबरी करत नाही. मी हे केलं ते केलं कधीच म्हणत नाही. फक्त तिला काय पाहिजे असतं, घरातल्या माणसांनी तिला इज्जत द्यावी, तिची काळजी घ्यावी, तिला रिस्पेक्ट द्यावी, एवढीच तिची मागणी असते. एवढं जर केलं घरातल्या माणसांनी ना तिच्यासाठी, तर ती घरातील लेडीज एवढी खुश होऊन आनंदाने सगळ्यांचे कामं करण, ज्यांना जे हवं ते त्यांना ते करून खाऊ घालन, सगळ्यांना जीव लावण असं असतं.
आणि काही घरांच्यात काय होतं ना, घरातल्या लेडीजला अजिबात रिस्पेक्ट दिली जात नाही. दुखण्या भाण्यामध्ये तिची काळजी घेतली जात नाही. तिला काय हवं, काय नाही ते सुद्धा पाहिलं जात नाही आणि तिच्याकडूनच अपेक्षा करतात, की घरातल्यांची सगळ्यांची तिने काळजी करावी. सासू, सासरे, मुलं, बाळं, नवरा सगळ्यांना तिने व्यवस्थित पाहावं, सगळ्यांची काळजी करावं, असं सगळ्यांना वाटतं. पहा आता म्हणजे कशी दुनिया आहे ना. तसं पण तिला कोणतं काम काही चुकत नाही. तिला सगळं घरातलं करावंच लागतं. पण त्याच जागेवर घरातल्यांनी सगळ्यांनी तिला जीव लावलं, तिची काळजी केली ना, तर ती एकदम आनंदाने सगळ्यांचं काम करते. नवऱ्याचं, मुलाबाळांचं, सासू-सासऱ्यांचं, सगळ्यांचं ती एकदम आनंदाने करते. तर असं आहे आणि घरातलं वातावरण पण एकदम प्रसन्न राहतं मग. आणि हे सगळं माझ्या अनुभवावरून सांगते बरं का तुम्हाला. आणि हे पण महत्त्वाचं आहे, ज्या घरामध्ये लेडीज खुश असेल, आनंदी असेल ना, त्या घरामध्ये कसलीच कमी पडत नाही. ज्या घरची लेडीज आनंदी, खुश असेल ना, त्या घरामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात. कसं आहे ना, ती कोणाला बोलून दाखवणार नाही किंवा ती सगळ्यांना म्हणजे दौंडी देऊन पण सांगणार नाही, माझ्या संग असं होतंय, तसं होतंय. पण ती आतून दुःखी असते. कारण तिला तुम्ही रिस्पेक्ट देत नाही, तिची काळजी घेत नाही. ती बोलून तर दाखवणार नाही, पण तिच्या मनातून ती थोडंफार का होईना पुटपुटत राहणार, बोलत राहणार ना, तर ते परिवाराला लागल्या जातात शब्द. आणि मग तुम्ही कितीही देवधर्म केले ना, तरी पण तुमच्या घराची प्रगती ही होणार नाही बरं का. कारण घरचीच लक्ष्मी दुःखी आहे, तर तुम्ही देवदेव करून तरी काय होणार आहे, असं आहे. आणि हे तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. कारण जसे आपल्या हाताचे 5 बोटं सारखे नसतात ना, तसंच आहे सगळ्या स्त्रिया पण आणि सगळे पुरुष पण आजकाल सगळे सारखेच नसतात बरं का. त्याच्यामधले धुरंधर पण भरपूर असतात, स्त्रिया पण आणि पुरुष पण. त्यामुळे ज्याला रिस्पेक्ट द्यायची, ज्याला जीव लावायचे त्यालाच तुम्ही लावा. नाहीतर मग तुम्ही रिस्पेक्ट द्यायची, जीव लावायचे आणि तीच तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार, असं पण होतं बरं का कधी-कधी. कशी एक जुनी म्हण आहे ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा चालत्या पाखराचे पाय लगेच आपल्याला दिसतात नाही का. तसंच आपण ते ओळखूनच कोणाला रिस्पेक्ट द्यायची, कोणाला काय करायचं ते आपण करावं. पण घरच्या स्त्रीला शक्यतो आपण आहे ना, आपल्याला प्रगती पाहिजे असेल, आपल्या घराची समृद्धी पाहिजे असेल ना, सुखी संसार पाहिजे असेल, तर घरच्या स्त्रीला आपण रिस्पेक्ट दिली पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे, तरच आपला संसार एकदम सुखाचा होतो. आता माझी बडबड बास करते मी, तुम्हाला रेसिपी दाखवते. तर वाटण भाजून घेतलं मी. लसण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे हे भाजून घेतलं आणि ते आता मिक्सरला वाटते मी आबडधोबड. तर हे हिरव्या मिरच्या पण मी थोड्याशा भाजून घेतल्यात. हिरव्या मिरच्या थोड्याशा लालसर व्हायला लागल्या होत्या बरं का, तर तशाच घेतल्यात मी, काय होत नाही त्याला. तर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसण आणि शेंगदाणे असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं आबडधोबडच आपण वाटून घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मावत नव्हतं ना, त्यामुळं आधी शेंगदाणे थोडे घातले मी आणि उरलेले नंतर घातले. एकदम थोडेसे आबडधोबड फिरून घेते मी आता. तर कढईमध्ये तेल घालून मी कांदा परतायला टाकला होता. तर कांदा पण मस्त परततोय. राजू हलवत होता आता आणि कांदा थोडा परतत आला, की मग आपण हे वाटून घेतलंय ना, आता त्याच्यामध्ये घालायचं. थोडीशी हळद घालायची आणि परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालून. एवढी भारी चटणी होती ना ताईंनो, घरातल्या सगळ्यांना आवडती. आता याच्यामध्ये आपण हवं तर कढीपत्तासुद्धा घालू शकतो बरं का वाटणामध्ये, म्हणजे कढीपत्तासुद्धा पोटात जातो. तसं ते अख्खाला कढीपत्ता जर टाकला ना, तर मुलं आहेत ना निवडून बाजूला करतात. त्यामुळं आपण चटणीमध्ये कढीपत्ता पण घालू शकतो. कढीपत्ता माझ्याकडं झाडाला होता, पण संध्याकाळी तोडावा नाही, त्यामुळे मी नाही तोडला, घातला नाही कढीपत्ता. हवा तर तुम्ही घालू शकता. तर कोथिंबीरीनं मस्त हिरवागार कलर आला होता, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली मी. कोथिंबीर आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते ना, तर मी वाटणामध्ये सुद्धा घातली होती आणि थोडीशी चिरून आता वरतून घालते आणि थोडंसं परतून घेते फक्त. तर मस्त चटणी झालेली आहे, कलर पण छान आला आहे बरं का. तर फौजी साहेबांना आहे ना मसाल्याचे पदार्थ जास्त आवडत नाही, मला पण नाही आवडत. आणि गावरान आहे ना, हिरवी मिरची, खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक एवढं जर आपण वाटून कोणत्याही भाजीला घातलं ना, लाल मिरचीऐवजी, मसाल्याऐवजी, तर भाजी एवढी भारी होती की बास. मसाल्यांनी, लाल मिरची पावडरनी कसं काय होतं, गॅस वगैरे होतो पोटामध्ये आणि ते जास्त चांगलं पण नसतं. त्यामुळं गावरान भाज्याच खायला चांगल्या असतात. तर फौजी साहेबांना तर गावरान भाज्या आवडतात, मुलांनासुद्धा आवडतात बरं का. तर हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण एवढं घालून मी भाज्या करत असते. शक्यतो लाल मिरची पावडर आणि मसाले मी जरा टाळतेच भाजीमध्ये घालायला. आता चटणी थोडीशी भाजून घेतली मी. दुसऱ्या चुलीवर ते उतरून ठेवली कढई. तवा टाकलाय आता आणि मस्त भाकरी करते बाजरीच्या आणि दुधाबरोबर चुरून खायच्या आणि तोंडी लावायला चटणी. तर एकदम गावच्या पद्धतीने आम्ही असं जेवण करतो बरं का. काय असं एवढं जास्त चोच नसतं कोणाचं, की हेच पाहिजे आणि तेच पाहिजे. तर कसं आहे ना, त्यांना पण माहिती आहे घरातल्यांना, मी पण बिझी असते. घरातले कामं भरपूर असतात. त्यानंतर आपलं यूट्यूबचं काम असतं, व्हिडिओ शूट करणं, त्यानंतर त्याची एडिटिंग करणं, ओव्हर व्हॉईस देणं,
पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक, दुपारची कामं, सकाळची कामं, काय म्हणून काय काम नसतं आपल्या लेडीजला घरामध्ये, भरपूर कामं असतात. तर असं आहे, त्यामुळे सगळे समजून घेतात. तर फौजी साहेब म्हणले, आता काय तामझाम करत बसू नको जास्त, तू बाजरीच्या भाकरी, दूध आणि चटणी एवढंच कर फक्त. तर शक्यतो आम्ही संध्याकाळचं सिंपलच ठेवतो बरं का जेवण. काय बनवायचं तामझाम करायचे ना तर ते सकाळीचं असतं. संध्याकाळी एकदम सिंपल असतं, ज्वारीच्या भाकरी, एखादी भाजी किंवा डाळ भात, त्याच्याबरोबर थोडंसं असं सिंपलच असतं. म्हणजे संध्याकाळी कसं एकदम लाईट जेवलेलं चांगलं असतं. तर भाकरी केल्यानं मी 2-3 आता सगळेजण अर्धी अर्धीच भाकर खातील. आणि सकाळची भाजी वगैरे काही उरलेलं असलं ना ते सुद्धा खातात बरं का, टाकून नाही देत. म्हणजे आमच्या इथून आहे ना शिळं अन्न अजिबात राहत नाही. जर राहिलं ना शिळं, ते सकाळी पुन्हा ते गरम करून ते खाणार किंवा सकाळचं संध्याकाळी खाणार असं आहे. आणि सकाळचा भात राहिला ना संध्याकाळी आम्ही तो मस्त फोडणी देऊन खातो, किंवा संध्याकाळचा जर राहिला ना सकाळी नाश्त्याला तोच आम्ही मस्त त्याला फोडणी देऊन थोडी हळद बिळद घालून परतून तो भात खातो. तर सगळ्यांना घरात त्यांना आवडतो बरं का तो सुद्धा भात. आणि चुलीमध्ये हे किती भारी निखारे पडले होते ना, अशा निखाऱ्यावर भाकर एवढी भारी भाजली जाते ना, खरपूस एकदम. तर चुलीवरची भाकर एकदम वेगळीच लागती बरं का, एकदम खरपूस लागती, पापुद्रा येतो छान. आणि आपण भाकर करायला गेलो ना तर थोडी का होईना त्या तव्याला लागती, आणि असे छोटे छोटे भाकरीला पाठीमागून दिसतात ना काळे, ते बिबे पडले जातात बरं का तव्याला, ॲल्युमिनियमच्या तव्याला, आणि मग ते लवकर निघत नाही. त्यामुळं मी भाकरीला एक वेगळा तवा केला आहे आणि चपात्याला एक वेगळा केलेला आहे. पण आहे ना सकाळी सागरने काहीतरी मला वाटतं परतवलं होतं ते तव्यावर ना, तर तो व्यवस्थित मी घासलं नाही, तारीच्या घासणीने थोडंसं असं हलक्या घासणीने, हिरव्या घासणीने घासला होता ना, तर त्याला थोडंसं तेलकटपणा राहिला होता. तर ते आता चुलीवर ठेवला ना तो पूर्ण असा काळपट झाल्यासारखं झालं आहे. आणि तसं पण आता चुलीवर तवा ठेवायचा म्हणला तो काळाच होणार आहे. आता दरवाजा वाजला ना, फौजी साहेब तिकडं पाहत होते बरं का, आकाश येतोय की कोण येतंय, सागर आलाय. तर फौजी साहेबांना मी खूप दिवसाचं म्हणते बरं का, मला जुन्या मंगळवारात न्या तुम्ही, मला एक आदुली घ्यायची, एक आठवा घ्यायचा आहे, त्यानंतर लोखंडाची कढई घ्यायची मोठी, लोखंडाचा तवा घ्यायचा आहे. पण फौजी साहेबांना काय वेळच मिळत नाही. सासूच्या हातचा आठवा आहे बरं का माझ्याकडं, पण तो जरा थोडा खराब झालाय ना, म्हणलं एक नवीन आणावा. आम्ही 4 जणी जावायत बरं का ताईंनो, आणि माझा नंबर येऊपर्यंत आहे ना माझ्या सासूच्या संसारातलं एकही भांडं काहीच म्हणजे माझ्यापर्यंत आलेलं नाही. जे काय आता आहे ना ते आम्ही थेंब थेंब तळसाचे असं करूनच आम्ही संसार थाटलेला आहे ताईंनो. तर पहिल्यापासून जी यूट्यूब फॅमिली माझ्याबरोबर आहे ना त्यांना तर माहितीच आहे, कारण सगळे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, आम्ही कशा दिवसातून आलो काय काय वगैरे. पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे नवीन ॲड झालेत ना त्यांना हे माहिती नाही. तर आपले जुने व्हिडिओ आहेत ना ते सुद्धा नक्की पाहत जा, म्हणजे तुम्हाला पाठीमागची आमची म्हणजे आमच्या लाईफची जर्नी कशी सुरुवात झाली, कसं काय सगळं माहिती पडेल तुम्हाला. तर मध्ये मध्ये भरपूर कमेंट असतात की राजू कोण आहे तुमचा. तर ताईंनो, माझा भाऊ आहे राजू, तो माझ्याकडेच असतो. तर पहिले जुने व्हिडिओ पाहिले ना तुम्ही ताईंनो, तर तुम्हाला समजेल की राजू माझ्याकडं काय राहतो काय वगैरे सगळं. तर नक्की पहा पहिले पण व्हिडिओ ताईंनो. आणि मध्ये मध्ये ना बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की ताई तुझी यूट्यूब जर्नी पण आमच्याशी शेअर कर, कारण बऱ्याचशा ताईंनी यूट्यूब चालू केलं आहे ना, तर त्यांच्यासाठी म्हणजे उपयोगाचंच ठरण आपली जी यूट्यूब जर्नी, त्यापासून तुम्हाला मोटिवेशन पण मिळणार आहे. तर भरपूर कमेंट असतात. पण मध्ये काय झालं, सणवार चालू होतं आणि सणावाराचे व्हिडिओसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात, कारण आपली जुनी परंपरा त्या सणावाराच्या व्हिडिओतून आपल्याला सगळ्यांसमोर सादर करायची असते. त्यामुळं ते सणावाराचे व्हिडिओ महत्त्वाचे असतात. त्यामुळं मी थोडंसं थांबले होते. आता थोडंसं सणवार थोडंसं म्हणजे शांत झालं आहे, सगळं संपलं आहे. म्हणजे संपलं म्हणताच येणार नाही, कारण मध्ये मध्ये काही ना काही आपले मराठी सणवार चालूच राहतात. तर म्हणलं आता थोडंसं हे दिवाळी दसरा झाला ना मग मी तुमच्याशी शेअर करेन माझी यूट्यूब जर्नी. तर आता मी थोडी निवांत झाले, पण तरी आता 2 दिवस अजून बिझी मी, कारण थोडं बाहेर चालले. तर पुढं मी तुमच्याशी शेअर करेनच, उद्या परवा कुठं चालले काय वगैरे. तर 2 दिवसांनी मग मी तुमच्याशी यूट्यूब जर्नी माझी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कोणाला जर यूट्यूब जर्नी माझी म्हणजे पाहायची असेल तर नक्की मला कमेंट करा ताईंनो, कारण त्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर मोटिवेशन मिळणार आहे. कारण मी ना ह्या यूट्यूबसाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेली, तेव्हा मी इथपर्यंत आलेली ताईंनो. भरपूर कष्ट केलेले आहेत आणि भरपूर स्ट्रगल केलेलं आहे. कारण 15-20 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो बरं का समोर आपल्याला पाहायला, तो पटकन संपून पण जातो, पण तो ऑलरेडी शूट केलेला व्हिडिओ ना 1-1.5 तासाचा, अर्ध्या पाऊण तासाचा असतो बरं का. तो एडिट करून आपल्याला 15-20 मिनिटाचा करायचा असतो, त्याला ओव्हर व्हॉइस द्यायचा असतं, त्याला थंबनेल बनवायचं असतं. एवढे कामं असतात ना ताईंनो ह्या व्हिडिओचे. आणि प्लस आपले घरातले कामं पण आपल्याला असतात बरं का. तर यूट्यूब आणि घरातले कामं सगळं आपल्याला मॅनेज करावं लागतं. आणि शिवाय मी घरामध्ये कामाला बाई लावलेलं नाही बरं का.
आणि घर यूट्यूब मॅनेज करता करता आपल्याला स्वतःकडं पण लक्ष द्यायचं असतं बरं का. कारण जर आपण आजारी पडलो ना, आपलं दुखणं काही कोणी दुसरं वाटून घेऊ शकत नाही बरं का. आपलं दुखणं हे आपल्यालाच काढायचं असतं. त्यामुळे आपण आधीच काळजी घ्यायची असते. अनुभवावरून सांगते. आणि कसं आहे ना ताईंनो, आपल्याला जर सक्सेस व्हायचं आहे ना, मेहनतीशिवाय इथं काहीच नाही. मेहनत करून जर तुम्ही अपयशी ठरताय ना, तर आपल्याला पस्तावा येणार नाही. पण मेहनत केल्याशिवाय तुम्ही हात टेकले ना, तर एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच पस्तावा येणार आहे. त्यामुळे तुम्ही मेहनत ही करत राहा. कष्टाशिवाय इथं काहीच नाही. आणि हाऊसवाईफ असणं म्हणजे काय, ती आपली काही कमजोरी नाही आहे किंवा लाजण्यासारखी गोष्ट नाही आहे. हाऊसवाईफ म्हणजे खूप मोठं काम झालं ते. पण हाऊसवाईफ व्यतिरिक्त पण तुमच्यामध्ये ताईंनो जी कला आहे ना, ती कला तुम्ही वरती आणण्याचा प्रयत्न करा. ती कला जोपासा आणि तुम्ही काही ना काही करण्याचा नक्कीच प्रयत्न करा स्वतःसाठी बरं का, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी. तर तुमच्यासमोर जी छाया हसती खेळती दिसते ना नेहमी, तर ते कशामुळे झालं आहे? यूट्यूबमुळे झालं आहे. यूट्यूबनी मला माझी सेल्फ रिस्पेक्ट दिली आणि सेल्फ रिस्पेक्टमुळे मी आता हसते खेळते आणि तुमच्यासमोर एवढी टमाटमा बोलते बरं का. त्यामुळे तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी जर ऐकायची असेल ना, तर मला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगता येईल नो. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल नो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.